गोष्टीचं नाव आहे नववळण. रात्रीचे 10 वाजायला आलेत. या मुलांना कळत नाहीये का किती भांडण करतायत हे? माझीच मुलं आहेत, पण ह्यांना मुलं म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली. काय पाहिजे ह्यांना? 7 एकरमध्ये 3 बंगले बांधले. माझ्यासाठी मी 3 खोल्यांचा ब्लॉक बांधला. जीवनात कोणाचं कोणाशी भांडण होऊ नये, सगळ्यांनी आपापल्या जागी शांत राहावं हा इंटेन्शन होता. पण काय ह्यांची भांडणं संपत नाहीत, काही कळत नाही. कधी भावाभावांची भांडणं, कधी जावाजावांची भांडणं, कधी त्यांची मुलं भांडणं करतात. माझ्या मुलीची आणि तिच्या नवऱ्याची तर फार वेगळीच गत आहे. काय माहिती कशावरनं भांडत असतात, कशावरनं वेगळे असे मला फोन करतात, काही पण बोलत असतात. आता तोही बंगला मी त्यांच्या नावावर करून टाकलाय. हे दोन्ही बंगले त्यांच्या नावावर आहेत. खरंच मी रिकामा आहे, पण एक दिवस सुद्धा हे मला सुख लागू देत नाहीत. रोज भांडणं, रोज कलकलाट, रोज अशांती. शालिनी, तुझ्या रिकाम्या कॉटकडे रोज बघतो ग. का मला सोडून गेलीस तू? अगं तुझाच एक आधार होता या जगामध्ये. तू माझी समजूत घालायचीस, तू मला किती किती सावरून घ्यायचीस. आता कोण आहे ग? का गेलीस मला सोडून शालिनी? का गेलीस? काय करू मी? कधी ह्यांची भांडणं थांबतील? कधी ह्यांचे मनस्ताप थांबतील? त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न एक आहे की कधी माझं हे सगळं बघायचं थांबेल? माझी डोळे मिटल्यावर? खरंच प्रत्येक गोष्टीला मरण हाच सोल्युशन आहे का? काही कळत नाही. खिडकीच लावून घेतो, थोडा तरी आवाज कमी होईल. झोप तर काही लागत नाही, पण निदान पडून राहायला हरकत नाही. खिडकी लावली, पण आवाज किणकिण किणकिण येतोच आहे. मनाची अशांतता शांत करण्यासाठी कुठली खिडकी आणू? काय करू? पडूनच राहायला पाहिजे. आजकाल फार दगदग पण सहन होत नाही आणि दगदग होतही नाही. 25,000 रुपये पेन्शन येते महिन्याला. मेसचा अंदा आपण तोडतो. 2 मुलं, 2 सुना असून आपल्या नशिबाची मेस केली नाही. शालिनी जशी गेली तेव्हापासून आपण मेसचं अन्न खातोय. ते बेचं अन्न खावं वाटत नाही. सकाळचा नाश्ताही खावं वाटत नाही. कशात